नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करावयाचे 5 उपाय यांची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग जाणून घ्या काय आहे ती माहिती. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होतील, तसेच पैसा, कर्ज, नातेसंबंध आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवानला विष्णूला पिवळे वस्त्र, पिवळी फुले, केळी, पंचामृत, तुळशीची पाने, हरभरा डाळ, गूळ अर्पण करावा. यांच्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. वास्तविक हिंदू धर्मात भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ते आहेत. अशा स्थितीत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो. मात्र गुरुवारशी संबंधित उपाय केल्यासच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. चला जाणून घेऊया. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत करणे फार महत्त्वाचे आहे. ज्योतिषांच्या मते गुरुवारी दिवसभर उपवास केल्याने देवाच्या कृपेने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतात. जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल, तर तुम्ही दिवसातून एकदाच अन्न खाऊ शकता. गुरुवारी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे घालता येतात. जर तुम्ही पिवळे कपडे घालू शकत नसाल, तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कोणतेही कापड जरी सोबत ठेवला तरीही चालते. असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव राहतो. कोणत्याही प्रकारची पूजा मंत्रांशिवाय अपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे गुरुवारीही मंत्रोच्चार करून भगवान विष्णूंची पूजा करावी. आम्ही तुम्हाला सांगतो की गुरु हे गुरुचे संस्कृत नाव आहे, जो गुरुवारचा शासक ग्रह मानला जातो. गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप केल्याने तुमच्या कर्जाची समस्या दूर होऊ शकते. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, तर गुरुवारी मंदिरात जावे. यामुळे पैशाची समस्या दूर होते. तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता, परंतु विष्णू मंदिर किंवा बृहस्पतीला समर्पित मंदिरात जाणे अधिक फायदेशीर ठरेल. गुरुवारी व्रत पाळणारे भक्त भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण करतात. अशा परिस्थितीत या वस्तू दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही गुरुवारी कोणत्याही गरजूला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता. या दिवशी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे आणि गूळ या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. अशी होती ही गुरुवारचे 5 उपाय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.